प्रदेशाध्यक्षांना बऱ्याच आमदारांचे फोन येत आहेत, अशा प्रकारचं नावं सांगा ना म्हणावं. अनिल देशमुख साहेबांना म्हणावं, तुम्ही नावं सांगा एक दोन चार, कुठल्या पक्षातल्या कुणी फोन केला, मोघम बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा ही त्यांची कामाची पद्धत आहे. त्यामुळे ठीक आहे, त्याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. उलट लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोदी साहेबांचं नेतृत्व जेव्हा तिसऱ्यांदा देशानं स्वीकारलं आणि तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांना पंतप्रधानपदी संपूर्ण देशानं पुन्हा विराजमान केलं, आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाबरोबर काम करायला अनेक लोक इच्छुक आहेत. त्यांचे आम्हाला सुद्धा फोन येत आहेत. आता मागे सुद्धा मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की काही लोकांनी आम्हाला अप्रत्यक्ष मदत केली. आता त्या लोकांचं म्हणणं आहे, आता निवडणुका झाल्या, आता आम्ही उघड तुमच्या बरोबर येतोय. आम्ही सांगू का नावं? नाही सांगणार, आम्ही सुद्धा नाही सांगणार. कारण असे फोन, असे संपर्क आमच्याकडे सुद्धा रोज सुरू आहेत. फक्त मला म्हणायचं आहे, अनिल देशमुख साहेब जर म्हणत असतील तर त्यांनी 2-3 नावं सांगावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.